नमस्कार मंडळी, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कच्च्या फणसापासून छान अशी चमचमीत मसालेदार फणसाची भाजी बनवूया, जे की नॉनव्हेज खाणारे सुद्धा नॉनव्हेजला विसरून जातील अशी फणसाची भाजी लागते। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, इथे मी अर्धा किलो फणस घेतला आहे। फणसाचा जो मागचा हिरवा भाग असते तो भाजीवाल्याकडून आधीच काढून घेतला आहे। तो काढायला थोडा जड जाते, त्यामुळे नंतर घरी आल्यानंतर हाताला थोडं तेल लावायचं। छान असे बारीक बारीक पीसेस मध्ये सर्व फणस अशा प्रकारे कट करायचा आहे। बघा, इथे सर्व फणस कट केला आहे। फणस कच्चा असल्यामुळे थोडं जड जाते कापायला। आता आपण फणस उकडून घेऊया। त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी घालायचं। इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। फणस उकळेल एवढं पाणी घालायचं। सर्व फणस त्यामध्ये टाकायचं, थोडं मीठ टाकून छान मिक्स करायचं आणि छान असं एक 15 ते 20 मिनिट आपलं फणस होऊ द्यायचं आहे। फणस होईपर्यंत आपण एक मसाला तयार करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून छान थोडं तेल टाकायचं आहे। कढई छान गरम झाली की नंतर त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहे। मसाल्यामध्ये इथे मी खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे। कांदा आणि खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे। पूर्ण थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। थोडं फार प्रमाणात भाजले झाल्यानंतर त्यामध्ये थोडं टोमॅटो, काही खडे मसाले टाकायचे आहे, खसखस टाकायचं आहे। पुन्हा एकदा छान असा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला जेवढा जास्त भाजाल तेवढा आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते। बघा, छान असा मसाला आपला भाजून तयार झालेला आहे। आता आपले याची बारीक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। मसाला भाजीपर्यंत आपलं फणस सुद्धा इकडे छान असं शिजलेलं आहे। आता आपण भाजी बनवूया। त्यासाठी गॅस पेटून कढई छान अशी गरम करून घेतली। त्यामध्ये तेल घालत आहे। 3 पड्या तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्तच वापरा। जेवढं तेल जास्त वापराल तेवढी भाजी खायलाही खूप भारी लागते आणि छान दिसते सुद्धा। दिसण्यापेक्षा चवीला खूप छान होते। नंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये छान असं मिक्स करायचं। आता इथे जास्त वाटण होऊ द्यायचं नाही, कारण आधी छान असा मसाला आपण भाजून घेतलेला आहे। वाटण छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये काही मसाले घालायचे। मसाल्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घातला। छान असं मिक्स करायचं हे वाटण। थोडं 1 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं आहे आपल्याला हा मसाला। नंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आणि तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा होऊ द्यायचा आहे। लो फ्लेमवर होऊ द्यायचा आहे। फ्लेम जास्त करायची नाही, आपला मसाला करपील एवढी फ्लेम ठेवायची नाही। थोडं लो फ्लेमवर मसाला होऊ द्यायचा। नंतर यामध्ये मीठ मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा, त्याने खूप छान अशी टेस्ट येते। आपल्या घरातील हवे ते मसाले आपण घालू शकतो। आपला जो रेग्युलर असणारा मसाला आपण भाजीमध्ये घालू शकतो। इथे मी मीठ मसाला घातलेला आहे आणि एक मेन असा मसाला आपल्याला मॅगी मसाला यामध्ये घालायचा आहे। मॅगी मसाल्याने भाजीला एवढी छान टेस्ट येते की भाजी एकदा खाल्ली की नेहमी नेहमी खावीशी वाटते। म्हणून एकदा हा मसाला नक्की घालून बघा। छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे। नंतर आपण उकडलेलं फणस पूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाण्यासोबत यामध्ये घालून घेतलं आहे। पुन्हा छान असं मिक्स करायचं आणि जेवढी ग्रेव्ही असेल तेवढे यामध्ये आपण पाणी घालू शकतो। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येईपर्यंत ही भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे। बघा, फणस छान असं शिजलेलं होतं। आता एक उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। जास्त उकळी येऊ नाही द्यायची, एकच उकळी येईपर्यंत भाजी शिजवायची आहे आपल्याला। बघा, छान अशी भाजी आपली बनून तयार झालेली आहे। एक उकळी सुद्धा आलेली आहे। आता वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची। पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं। गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपली भाजी एकदम बनून तयार झालेली आहे। ही भाजी खायला एवढी अप्रतिम लागते। एकदा अशा प्रकारे भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा। बनवायला खूप सोपी आहे, परंतु खायला एवढी अप्रतिम भाजी लागते की एकदा बनवली की या भाजीच्या प्रेमात सर्वच जण पडतील एवढं नक्की आहे। तर फायनली आपली कच्च्या फणसाची भाजी चमचमीत अशी बनवून तयार झालेली आहे। एकदम खायला अप्रतिम भाजी लागते। याला तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, भाकरी, भात, चपाती सोबतही सर्व करू शकता। एकदा अशा प्रकारे रेसिपी घरी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत।